नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 10.2 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला हे सोडवायचं सांगितलं. तर कसं सोडवणार? 27 शतक म्हणजे काय? 27 आणि शतकचे किती घर असतात तर 3, मग तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 गुणाकार 3 दशक. दशकचे किती असतात तर दशकचे 2 घर, मग 2 घर म्हणजे 2 शून्य देणार, वजा 5 एकक. एकक म्हणजे 1 घर म्हणजे 1 शून्य. तर हे कसं सोडवणार? पहिले गुणाकार करणार नंतर वजाबाकी. मग 27,000 गुणिले 300. तर शून्य आपण काय करतो, शून्य जर एकक शेवटी शून्य असेल तर तेवढे शून्य लिहून घेतो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 3 साते 21, हातचे आले 2, 3 दुने 6 आणि 2 8. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं तर 27,000 गुणिले 300. तर उत्तर आलं 81 लाख. आता या 81 लाखातून आपल्याला हे 50 वजा करायचे. तर आपण वजाबाकी करून घेऊ. 10 शून्य मधून शून्य, 10 मधून 5 गेले 5, 9 9 9, इथे शून्य आणि इथे राहतील 8. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं तर 80,99,950. कोणत्या पर्यायामध्ये आहे तर 80,885 नाही, 80,085 नाही, 81,985 नाही, 80,99,950. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 3,450 गुणिले 20 आणि 8,450 गुणिले 20 या गुणाकारांमधील फरक किती. तर फरक विचारला आपल्याला, दोन गुणाकार दिले त्या दोन्हीतील फरक. आपण पहिले गुणाकार करून घेऊ. 3,450 गुणिले 20. 1 2 शून्य आहे, 2 शून्य लिहून घेतले. 2 पंचे 10, हातचाला 1, 2 चोक 8 आणि 1 9, 3 दुने 6. म्हणजे 3,450 गुणिले 20 चं उत्तर आलं 69,000. आता 8,450 गुणिले 20. 1 2 2 शून्य लिहून घेणार. 2 पंचे 10, हातचाला 1, 2 चोक 8 आणि 1 9 आणि 2 सकी 12, सॉरी 2 आठी 16. म्हणजेच 8,450 गुणिले 20 चं उत्तर आलं 1,69,000. मग आता आपल्याला दोन्हीतील फरक विचारला. दोन्हीतील फरक म्हणजे काय असतं तर वजाबाकी. मग आपण या 1,69,000तून 69,000 वजा करणार. काय उत्तर येईल? 0 0 0. 9 तून 9 गेला 0, 6 तून 6 गेला 0 आणि हा 1. म्हणजेच आपलं उत्तर आलं 1 लाख. दोन्हीतील फरक किती आला तर 1 लाख. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे. 4 पर्याय दिले. 4 पर्यायामध्ये आपल्याला गुणाकार दिला आणि त्याचं उत्तर दिलंय ना असं विचारलं की त्यांनी सांगितलेलं उत्तर कोणत्या पर्यायात चुकीचं आहे. तर आपल्याला त्यासाठी पहिले गुणाकार करावा लागेल. आपण पहिला पर्याय बघू. 2,224 गुणिले 25. तर याचा गुणाकार किती येतो? 25 चोक 100, शून्य लिहिला, हातचे आले 10, 25 दुने 50, 50 आणि 10 60 म्हणजे 0, हातचे आले 6, 25 दुने 50 आणि 6 56, हातचे आले 5,
25 दुणे 50 आणि हे 5 55. म्हणजे पहिला गुणाकाराचं उत्तर आलं आपलं 55,600. त्यांनी दिलं 55,600 म्हणजे हा योग्य उत्तर आहे. दुसरा आहे 1236 गुणिले 25. 25 150 शून्य हातचे आले 15. 25 त्रिक 75, 75 आणि 15 90 हातचे आले 9. 25 दुणे 50 आणि 9 59 हातचे आले 5. 25 एक 25, 25 आणि 5 30. तर दुसऱ्या पर्यायाचं आपलं उत्तर आलं 30,900. त्यांनी दिलं 30,900 म्हणजे हाही योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे 4,548 गुणिले 25. 25 आठे 200 शून्य लिहिला हातचे आले 20. 25 चोक 100 आणि 20 120 शून्य हातचे आले 12. 25 पाचे 125 आणि हे 12 137 म्हणजे खाली लिहिले 7 हातचे आले 13. 25 चोक 100 आणि हे 13. 25 चोक 100 100 आणि 13 113. ह्या गुणाकाराचं उत्तर आलं 1,13,700 आणि त्यांनी दिलं 1,03,700 म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. आणि आपल्याला तेच विचारलं की कोणता पर्याय चुकीचा गुणाकार दिलेला आहे, तर म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 1,785 गुणिले 30 अधिक 1,215 गुणिले 30 बरोबर किती. तर आपल्याला गुणाकार दिलेला आहे आणि दोन संख्या इथे गुणाकार अधिक बेरीज. इथेही गुणाकारात 30 आहे, इथेही गुणाकारात 30, म्हणून आपण काय करू 30 एक कॉमन घेऊ आणि कंसात काय राहील 1,785 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक 1215. 30 ब्रॅकेट 5 आणि 5 10 हातचाला 1 1 आणि 1 2 8 आणि 2 10 हातचाला 1 2 आणि 1 3 3 आणि 7 10 हातचाला 1 1 2 3. 30 कंसाच्या बाहेर काढायला आपण गुणाकार घेतो 30 गुणिले 3000. तर हा गुणाकार किती येईल 1 2 3 4 0 1 2 3 4 0 3 त्रिक 9 म्हणजेच आपला गुणाकार काय आला तर 90,000 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 14 शतक गुणिले 5 शतक बरोबर किती. तर 14 शतक म्हणजे 14 आणि 3 शून्य गुणिले 5 शतक म्हणजे 3 शून्य. गुणाकार करायचा 1 2 3 4 5 6 6 0 1 2 3 4 5 6 आणि 14 पाचे 70. तर आपलं उत्तर आलं एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी म्हणजे 7 कोटी. तर कोणत्या पर्यायामध्ये पहिल्या पर्यायात एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी पहिला पर्याय बरोबर. दुसरा आहे 7,000 आणि हजार हजारचे असतात 3 घर. पर्याय आहे 7,000 आणि पुढे हजार लिहिले म्हणजे 4 शून्य देणार 1 2 3 4. तर ही संख्या काय होते एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी म्हणजे 7,000 आणि हे हजार हेही उत्तर बरोबर. त्यानंतर दिलं आपल्याला 70,000 आणि शतक. 70,000 आणि शतकचे 3 घर 1 2 3 एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख कोटी म्हणजे हेही 7 कोटी आहेत, हेही 7 कोटी आणि हेही 7 कोटी. आणि चौथा पर्याय सांगितला सर्व पर्याय बरोबर म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 11,150 गुणिले 0 गुणिले 25 गुणिले 150 बरोबर किती. तर 4 पर्याय दिलेले आहेत पण आपल्याला माहिती आहे गुणाकारात जर 0 आला तर 0 ला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर आपलं येत असतं 0. म्हणून या पूर्ण गुणाकाराचं उत्तर काय येणार तर उत्तर येणार 0 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. आपल्याला 4 पर्याय दिले, चारही पर्यायापैकी आपण प्रत्येक पर्याय ह्या स्टारच्या जागेवर ठेवून बघू कोणत्या पर्यायाने आपलं उत्तर निघतं. तर पहिलं आहे 435 गुणिले 1 आणि स्टारच्या जागी आपण 0 ठेवू
तर हा गुणाकार किती येईल? हा शून्य जसाच तसा, 1 5 5, 1 गुणिले 3 3 आणि 1 गुणिले 4 4. उत्तर आलं 4350. आणि काय यायला हवं? 5 स्टार दोनदा आहे, मग दोनदा 0 आणि तो 0. उत्तर यायला हवं 5000 आणि आलं 4350, म्हणजे हा पर्याय योग्य नाही. त्यानंतर आपण 435 गुणिले 1 आणि स्टारच्या जागेवर 1 ठेवून बघू. 11 11 5 55, हातचे आले 5, 11 3 33, 33 आणि 5 38, 38 चे 8, हातचे आले 3, 11 चौक 44, 44 आणि हे 3 47. उत्तर आलं 4785. आणि काय यायला हवं होतं? हे 5 स्टारच्या जागेवर 1 1 आणि तो 0 यायला हवं होतं. 5110 आलं 4785, म्हणजे हाही पर्याय योग्य नाही. त्यानंतर आपण तिसरा पर्याय ठेवू. स्टारच्या जागेवर आपण आता ठेवणार 2. 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, हातचे आले 4, 12 चौक 48, 48 आणि 4 52. उत्तर आलं 5220. आणि काय पाहिजे होतं? 5 स्टारच्या जागेवर 2 2 आणि 0. उत्तर पाहिजे 5220 आणि आलं पण 5220. म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता अंक असणार? तर तो 2. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न चौकट चौकट 5 गुणिले चौकट चौकट 5 बरोबर 13225. चौकोनांच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? आता आपल्याला इथे चौकोन चौकोन दिलेत, त्या सर्व ठिकाणी एकच अंक लिहायचा आणि त्यांचा गुणाकार 13225 यायला हवा. त्यासाठी 4 पर्याय दिले, तर चारही पर्याय आपण चेक करून बघू कोणत्या पर्यायाने आपल्याला उत्तर मिळते. तर पहिला पर्याय आहे 4. मग आपण ह्या चौकोनच्या जागी 4 ठेवणार, परत 4 आणि हे 5 गुणिले 4 4 5. गुणाकार करणार, 5 5 25, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि हे 2 22, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18, हातचा आला 1, 4 चौक 16 आणि 1 17. त्यानंतर 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18, हातचा आला 1, 4 चौक 16 आणि 1 17. 5 2 8 आणि 2 10, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 18 8, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 7 9 आणि हाय. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,98,025. आणि काय पाहिजे होतं? तर 13,225. म्हणजे पहिला पर्याय योग्य नाही. त्यानंतर आपण 3 अंक ठेवून बघू. 3 3 5 गुणिले 3 3 5. 5 5 25, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 3 5 15, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 3 5 15, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. यांची बेरीज 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2, हा 1 आणि हा 1. तर याचं उत्तर किती आलं? 1,25,200, 1,12,225. आणि आपल्याला हवं 13,225. म्हणजे हाही योग्य पर्याय नाही. त्यानंतर आपण 2 ही किंमत ठेवून बघू तिसऱ्या पर्यायातील. यांचा गुणाकार 5 5 25, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 दुने 10 आणि 1 11, बे पंचे 10, हातचा आला 1, बेचोक बे दुने 4, 4 आणि 1 5, बे दुने 4. त्यानंतर 5 दुने
दुने 10 हातचा आला 1, बेदुने 4 आणि 1 5 आणि बेदुने 4 यांची बेरीज 5 2 5 आणि 1 6 4 आणि 1 5 5 5 5 आणि 5 10 हातचा आला 1 4 आणि 1 5 हे उत्तर आलं 50,625. पाहिजे होतं 13,225. म्हणजे तीनही पर्याय नाही. आता चौथा पर्याय आहे त्यात आहे 1. आपण ठेवून बघू 115 गुणिले 115. 5 5 25 हातचे आले 2 5 1 5 आणि 2 7 5 1 5 1 5 5 1 1 1 5 5 1 1 हे 5 7 आणि 5 12 हातचा आला 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 5 12 हातचा आला 1 1 2 3 आणि 1 आपला काय आला गुणाकार 13,225 आणि पाहिजे काय 13,225. म्हणजे या चौकटच्या जागी जर आपण 1 हा अंक ठेवला तर 115 गुणिले 115 बरोबर 13,225 येते. म्हणून आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न 3,737 गुणिले 27 बरोबर 1,08,899 तर 3,737 गुणिले 81 बरोबर किती. तर आपल्याला हा गुणाकार विचारलं 3,737 गुणिले 81 याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. तर बघू आपण 1 ने 7 ला गुणले 7 1 ने 3 ला 3 1 ते 7 7 आणि 1 गुणिले 3 3 त्यानंतर 8 साती 56 हातचे आले 5 8 त्रिक 24 24 आणि 5 29 हातचे आले 2 8 साती 56 आणि 2 58 हातचे आले 5 8 त्रिक 24 24 आणि 5 29 7 6 आणि 3 9 9 आणि 7 16 हातचा आला 1 8 आणि 1 9 9 आणि 3 12 हातचा आला 1 9 आणि 1 10 हातचा आला 1 2 आणि 1 3. म्हणजे उत्तर आलं 3,02,697. 3,02,697 पहिल्याच पर्यायामध्ये आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पुढील उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आपल्याला हे दिलंय म्हणजे 3 चौकोन दिले गुणिले 3 त्रिकोण त्याचं उत्तर दिलेलं आहे 1,10,889. 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाची किंमत आपण चौकोनच्या जागी पहिला अंक ठेवायचा त्रिकोणच्या जागी दुसरा त्यांचा गुणाकार इतका यायला हवा. आपण पहिला पर्याय ठेवून बघू. पहिल्या पर्यायात चौकोनच्या जागी आहे 3 3 3 3 आणि त्रिकोणच्या जागी ही 3 सांगितलेत. आपण 3 ठेवून बघू. यांचा गुणाकार 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि हे 3 त्रिक 9 त्यानंतर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 त्यानंतर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 यांची बेरीज 9 9 आणि 9 18 हातचा आला 1 9 1 9 9 दुने 18 9 त्रिक 27 आणि 1 28 हातचे आले 2 9 दुने 18 18 आणि 2 20 हातचे आले 2 9 आणि 2 11. तर आपला गुणाकार काय आला 333 गुणिले 333 चा 1,10,889 आणि किती यायला हवा तर 1,10,889. म्हणजे पहिल्याच पर्यायातून आपल्याला हा गुणाकार मिळाला. म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. आज आपण स्वाध्याय 10.2 पूर्ण बघितला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे यानंतर येणारे सर्व व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.